राईट. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सिंपल फ्युचर टेन्स प्रॉपर पद्धतीने पाहतोय. जसं की आपण आत्ताच इथे आपण सिंपल फ्युचरचा उपयोग काय आहे तो पाहिला, त्याचं स्ट्रक्चर पाहिलं. आता आपण काही एक्झाम्पल पाहतोय. मी गाणं गाईल, आय विल सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाणार नाही, आय विल नॉट किंवा आय वोंट सिंग अ सॉन्ग. मी गाणं गाईल का, शॅल आय सिंग अ सॉन्ग. पुढचं वाक्य बघा, मी तिथे जाईल, आय विल गो देअर. निगेटिव्ह वाक्य करताना आय विल नॉट गो देअर, आणि क्वेश्चन करत असताना शॅल आय गो देअर. या पद्धतीने आपण वापरतो, कारण आय आणि वीचा प्रश्नार्थी वाक्य करताना आपण शॅलचा वापर करावा, असा एक नियम पण आपण मागच्या स्लाइडवर पाहिलेला आहे. We have already seen that the kind of rules and regulations about the simple future tense, where we are using it to express the fixed action in the future mode. भविष्यात घडणारी फिक्स क्रिया दाखवण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग करत असतो. हे लिहून झाल्यानंतर डन सांगा मला, म्हणजे आपण पुढच्या काही गोष्टींवर जाणार आहोत. येस, प्रज्ञा मॅम, झालंय का Yes. लिहून? हो झालं सर. ओके. हो झालं सर. बर बर, चला, फाईन, राईट. बघा, राईट, थँक्यू. आता आपण याला स्टॉप करतोय. Now I'm just going to ask few questions to you, Pradna ma'am and Shraddha ma'am. Shraddha ma'am, is it possible to start your video also? येस सर. Okay, ma'am, please. राईट मॅम. रिसेंट जे काही तुम्हाला मी नियम शिकवले ते सगळे ओपन ठेवा, नोटबुक ओपन करा. आय जस्ट आस्क फ्यू क्वेश्चन्स टू यू अबाउट द सेम कन्सर्न. मी सेम याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, आय वुड लाईक टू आस्क फ्यू क्वेश्चन्स टू प्रज्ञा मॅम. प्रज्ञा मॅम, शॅल आय गो फॉर? मी विचारू शकतो तुम्हाला? Yes, yes, राईट मॅम. yes. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन टू यू, दॅट मी चित्रपट पाहायला जाईल, सांगा बरं इंग्लिश मध्ये कसं येईल? I will, um, I will go आय विल गो pictures, फॉर मूवी. मूवीज. picture हा, फॉर पिक्चर for किंवा movies. मूवी. आपण, राईट. ओके, पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम तुम्हाला. Yes. आम्ही उन्हाळ्यात वॉटर पार्क मध्ये जाऊ. आम्ही उन्हाळ्यात वॉटर पार्क मध्ये जाऊ. I will नाही. go summer. आम्ही. We will. We will go summer water park. वॉटर पार्क कधी जाणार आहे? Summer. मग इन समर शेवटी लावायचं त्यामध्ये. इन समर सीझन आपण In शेवटी summer. लावू शकतो. पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठीच आहे. आय विल फ्लाय द काइट. आय विल फ्लाय द काइट. मी पतंग उडू शकतो. मी पतंग उडू शकतो. मी पतंग उडू शकते नाही, मी पतंग उडवेल. फिक्स उडवेल. ऍक्शन इन द फ्युचर मोड. फ्युचर मोड मध्ये फिक्स ऍक्शन दाखवण्यासाठी आपण सिंपल फ्युचरचा वापर करत असतो. येस, फ्यू क्वेश्चन्स टू यू, श्रद्धा मॅम. राईट. आय विल लर्न इंग्लिश. मराठीत सांगा. मी इंग्लिश शिकत आहे. शिकत आहे नाही, आय विल लर्न इंग्लिश. लर्न. शिकेल. लर्न म्हणजे शिकते. शिकते. परंतु भविष्य काळामध्ये कसं येतं वाक्य, आता तुम्ही पाहिलं ना. हा, भविष्य काळामध्ये. हा, मी इंग्रजी शिकेल. हा, मी इंग्रजी शिकेन. राईट. ओके. दे विल हेल्प मी. मराठीत सांगा. दे विल हेल्प मी. मी त्याला मदत करेन. नाही, ते मला मदत करतील. दे विल. ओके. हा, दे विल हेल्प मी. ते मला मदत हेल्प मी. करतील. पुढचं वाक्य. करतील. राईट राईट. आय विल स्टार्ट माय ओन बिझनेस.
आय विल स्टार्ट माय ओन बिझनेस. काय येईल सांगा? आय विल स्टार्ट माय ओन बिझनेस. बहुतेक मी correct. माझा मी बिझनेस माझा सुरू करणार आहे. सुरू करू शकतो.